सुस्वागतम. लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता राघव हा काकू सगट सर्वांना सांगतो की संध्याकाळी पार्टी आहे, त्यामुळे तुम्ही तयारीला लागा आणि राघव निघून जातो. तेव्हा लगेचच काकू म्हणते की माझ्याकडे राघवसाठी एक सुंदर सरप्राईज आहे. तर राजेश्री म्हणते की मी सुद्धा राघवला एक छोटंसं सरप्राईज देणार आहे. ते ऐकून रत्नाकर म्हणतो, वाव, काय सरप्राईज देणार आहे राजेश्री तू? राजेश्री म्हणते की आज मी राघवसाठी भाषण करणार आहे. रत्नाकर म्हणतो की अगं पण तुला जमणार आहे का? तर हसतच राजेश्री म्हणते, काय नाही जमणार, मला सिंधूने सगळं सांगितलंय आणि तिने आग्रह करून माझ्याकडून प्रयत्नही करून घेतलाय. तेव्हा लगेचच काकू हसत म्हणते की सिंधू, अगं तू राजेश्रीला प्रोत्साहन देते ही गोष्ट चांगलीच आहे, पण सगळ्यांना सगळ्याच गोष्टी जमतील असं काही नाही ना. काकू म्हणते की बघ ना, राजेश्री स्वयंपाक किती छान करते, तेवढा छान स्वयंपाक मला नाही जमत, पण मला चार चौघांमध्ये बोलायची सवय आहे. पण राजेश्रीला ती सवय नाही ना. ते ऐकून रत्नाकर म्हणतो, मला सुद्धा वहिनीचं म्हणणं पटतंय. रत्नाकर म्हणतो, मला वाटतंय राघवचे कलिग्स पहिल्यांदाच आपल्या घरी येत आहेत, तेव्हा त्यांच्या समोर काही फजिती व्हायला नको, एवढंच मला म्हणायचंय. तर आता ते ऐकून राजेश्रीचा चेहरा पडतो. तेव्हा सिंधू राजेश्रीकडे बघते आणि रत्नाकरला म्हणते की असं काही नाहीये बाबा, सगळ्यांना सगळी गोष्ट जमेल असं नाहीये. सिंधू म्हणते की पण प्रयत्न करायला काय हरकत आहे, बरोबर ना आई? तर राजेश्री मान हलवते. ती ऐकून आता मधू म्हणते की अगं सिंधू, काकू म्हणतायत ना, मग तू का उगाच हट्ट करतेस? सिंधू म्हणते की कारण मला हे पटत नाहीये, प्रत्येक माणूस पहिल्यांदा काहीतरी गोष्ट करतच असतो. सिंधू म्हणते की तेव्हा त्याच्या मनावरती नक्कीच दडपण येते, त्याला भीती वाटते, मग भीती वाटली की आपण काही करायचंच नाही असं आहे का? तेव्हा सिंधू म्हणते की हे चुकीचं नाही का? काकू म्हणते की सिंधू तुझं बरोबर आहे, पण राजेश्रीला प्रयत्न करायचा ना, मग तिला घरच्यांच्या समोर करू दे ना. काकू म्हणते कसं आहे ना, प्रॅक्टिस मेड मॅन परफेक्ट, बरोबर ना सिंधू? तेव्हा सिंधू म्हणते काकू बरोबर आहे, पण घरच्यांसमोर बोलणं आणि बाहेरच्यांसमोर बोलणं यामध्ये सुद्धा खूप फरक आहे, बरोबर ना? सिंधू म्हणते घरच्यांसमोर आपण फाडफाड बोलतो, पण बाहेरच्यांसमोर बोलताना फार तर काय होईल, आई थोड्याशा अडखळतील. त्यांना सुरुवातीला थोडीशी भीती वाटेल, पण एकदा प्रयत्न केल्यानंतर मग त्यांना आपोआप जमेल. काकू म्हणते की सिंधू तुला जर हे योग्य आणि बरोबर वाटत असेल तर तू कर, पण नंतर मी सांगितलं नाही असं म्हणू नका. तेव्हा हसतच काकू म्हणते की ठीक आहे सिंधू, राजेश्रीला प्रयत्न करायचा तर करू दे. तेव्हा रत्नाकर सुद्धा म्हणतो की होऊ दे आता तुमच्या मनासारखं. रत्नाकर म्हणतो की राजेश्री, राघवच्या कलिग्ससोबत बोलायचंय, तेव्हा त्यांच्या समोर बोलण्यासाठी मन घट्ट कर. इकडे आता राणी मोठी स्वतःला जेलस फील करते आणि ताबडतोब खुर्ची घेऊन बेडरूममध्ये येते. राणी विचार करते की माझा राघव आणि सिंधूला दूर करण्याचा प्रत्येक प्लान फ्लॉप होतोय, पण ते अजूनच जवळ येत आहेत. नाही, हे असं चालणार नाही. राणी विचार करते की नाही, मी अशी हार मानणारातली नाहीये आणि आता राघव आणि सिंधूला वेगळं केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असे आता राणी सिंधूच्या फोटोकडे बघत बोलते. इकडे आता बाहेरून रिषभ पिशवी घेऊन येतो. तेवढ्यात राघव रिषभला म्हणतो की अरे रिषभ, बाहेरून येतोयस वाटतं. तेव्हा रिषभ म्हणतो वहिनीने सामान आणायचं सांगितलं होतं. राघव म्हणतो पार्टीसाठी का? तर रिषभ म्हणतो की हो. तेव्हा राघव विचार करत म्हणतो की तू एक काम कर रिषभ, मी तुला कामं सांगतो, तू इथली तोपर्यंत कामं कर आणि ते आणलेलं पार्सल माझ्याकडे दे, मी देतो ते तिला. तेव्हा लगेचच रिषभ म्हणतो अच्छा, म्हणजे सिंधू वहिनीला भेटण्यासाठी तुला काहीतरी बहाणा हवा आहे. तर लगेचच राघव म्हणतो की मला कुठल्याही अशा बहाण्याची गरज नाही आहे रिषभ. तेव्हा रिषभ म्हणतो नक्की का? तर लगेच विचार करून राघव म्हणतो की अरे मी तुझा मोठा भाऊ आहे आणि मोठ्या भावाशी असं बोलतात का? तेवढ्यात आता इकडे बेडरूममध्ये असलेल्या राणीची नजर ही एका बॅगकडे जाते आणि पटकन राणी उठून उभा राहत ती बॅग घेते आणि त्यामधील साडी बाहेर काढते. त्यानंतर त्या बॅगमध्ये राणीला एक चिठ्ठी मिळते. राणी ती चिठ्ठी वाचते. त्यामध्ये राघवने लिहिलेले असते की ही साडी मी ती खास तुझ्यासाठी आणली आहे, माझा आवडता गुलाबी रंग तुला शोभून दिसतो. सिंधू, तुला माझी मैत्री मान्य असेल तर संध्याकाळी फंक्शनमध्ये तू ही साडी नेसू नये, मला माझ्या प्रश्नांचं उत्तर मिळेल, असे त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेले ते वाचताच मधूला मोठा धक्का बसतो. तर आता राणी विचार करते आणि म्हणते की आता ही सिंधू कशी साडी नेसते ना ते मी बघतेच, आणि ड्रॉवरमधून कात्री घेऊन आता राणी ती नवी कोरी साडी कापून काढते. आता राघव रिषभला म्हणतो दे ना ती बॅग इकडे. तर रिषभ म्हणतो की मी सुद्धा दादा तुझ्यासोबत येतो, मी काय काय आणलं ते सुद्धा मला चेक करायचंय, चल.
इकडे आता ती साडी फाडताच राणी ती साडी पुन्हा त्या बॅगमध्ये टाकते, पण तेवढ्यात राघव हा रिषभच्या गळ्यात हात घालून तिथे येतो. तर आता राणी ही तिच्या पायावर उभी राहिलेली असते आणि पटकन राघवचे लक्ष राणीकडे जाते आणि रिषभ आणि राघव हे राणीकडे बघू लागतात. तेव्हा राघव हा राणीच्या पायाकडे बघतो तर राणी स्वतःच्या पायावर उभी राहिलेली असते. इकडे आता राणीचा चेहरा मात्र चोरासारखा पडलेला असतो. तर लगेचच मधू नाटक करत म्हणते की राघव माझा तोल जातोय आणि मधू पडू लागते. तर पटकन राघव पळत येऊन मधूला धरतो आणि मधूला उचलून खुर्चीवर ठेवतो. राघव मधूला म्हणतो की मधू मला सांग ना, तुला लागलं तर नाही ना. तेवढ्यात रिषभ म्हणतो वहिनी तू इथे काय करतेस. रिषभ म्हणतो की अगं तुला काही हवं होतं का. राघव म्हणतो की अगं तू एकटी इथे अशी का उभी राहिली होतीस. सिंधू म्हणते की अरे हो हो, किती प्रश्न विचारताल, मी सिंधूकडे आले होते. राघव म्हणतो की मग तिला कॉल करून तुझ्याच रूममध्ये बोलावून घ्यायचं होतं ना. तेव्हा राणी म्हणते की उगाच कशाला सिंधूला त्रास द्यायचा. तो वहिनी मला एक सांग ना, पण तू एकटी कशी उभी राहिलीस. तेव्हा मधू म्हणते बेडला धरून उभी राहिली. राणी म्हणते की मी उभा राहण्याचा प्रयत्न करत होते आणि बघ ना मला जमलं सुद्धा होते आणि त्यानंतर मग माझा तोल गेलाय. राघव आता मला व्हीलचेअरवर बसण्याचा खूप कंटाळा येतोय. मधू म्हणते की आता मला जगावंसंच वाटत नाही. तेव्हा राघव म्हणतो की मधू प्लीज असा विचार करू नकोस. मधू म्हणते एखाद्यावरती डिपेंडंट राहून जगणं तुला नाही कळणार राघव. तेव्हा राघव मधूला म्हणतो की रिलॅक्स मधू, असा काही विचार करू नकोस. राघव म्हणतो तू असा का विचार करतेस आणि मधू तुला घरातलं कोणी बोललंय का. तर मधू म्हणते मला कोणीच नाही बोललं. राघव म्हणतो की मधू तुझ्या ट्रीटमेंट चालू आहेत आणि लवकरात लवकर तू बरी होशील, तेव्हा असा विचार का करतेस तू. राघव म्हणतो हे बघ मधू, हे असले विचार करायची काहीच गरज नाहीये आता. राघव म्हणतो की आणि आणखी एक, असे स्टंट परत करायला जायचं नाहीयेस मधू, तू कळलं का. तर मधू मान हलवते. तेवढ्यात आता रेश्मा तिथे येते आणि रिषभला म्हणते की रिषभ कुठं गेला होता. रिषभ म्हणतो की वहिनीने सामान आणायचं सांगितलं होतं, तेव्हा ते आणायला गेलो होतो. तर रेश्मा म्हणते तुला बाबा बोलावतात आणि रेश्मा निघून जाते. तेव्हा रिषभ म्हणतो आलोच. तर आता रिषभ हा लगेचच राघवची परवानगी घेऊन बाहेर जातो. रिषभ गेल्यानंतर इकडे मधू म्हणते की राघव तुला खरंच असं वाटतं की मी बरी होईल. तेव्हा राघव म्हणतो की मधू तू काही काळजी करू नकोस, 100% तू बरी होणार आहे. राघव म्हणतो की हे बघ मधू, दुसऱ्या गोष्टीमध्ये मन गुंतव तू, मग असे विचार तुझ्या डोक्यातले निघून जातील. तेव्हा मधू विचार करते की राघव अशाच काही गोष्टी करून मी तुझ्या आणि माझ्यामध्ये सॉफ्ट कॉर्नर निर्माण करणार आहे आणि सिंधूला तुझ्या नजरेतून कायमचं उतरवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा आता राणी विचार करते. इकडे आता रेश्मा येताच ऋतुराज रिषभची वाट बघत असतो. तेवढ्यात रिषभ तिथे येतो. तर ऋतुराज म्हणतो की अरे रिषभ किती वेळ, आणि ऐक ना आपल्याला गुडविल्स ज्वेलर्सकडे जायचं आहे, त्यांची फ्रँचायसी आपल्याला त्यांना द्यायची. तेव्हा त्यांनी आपल्याला बोलावलंय. रिषभ म्हणतो बाबा पण आपली पेढी असताना. तर ऋतुराज म्हणतो हो. ऋतुराज म्हणतो की अरे तू आपली पेढी खूप छान सांभाळतोय आणि त्यांनी आपल्याला बोलावलं म्हणजे आपलं मार्केटमध्ये नाव झालंय, तेव्हा अशी संधी सोडता कामा नये. रिषभ म्हणतो की बरोबर आहे बाबा, अशी संधी सोडता कामा नये, आपण त्यांना उद्या भेटायला जाऊ. तेव्हा ऋतुराज म्हणतो की उद्या का रिषभ, आपण आजच जाऊयात ना. तर रेश्मा म्हणते की कसला विचार करतोयस रिषभ तू. रिषभ म्हणतो तसं नाही, पण घरात आज दादांनी पार्टी ठेवली ना म्हणून म्हणतोय मी. रेश्मा म्हणते रिषभ तुला काही कळतंय का, त्यांना अवॉर्ड मिळाला म्हणून घरात पार्टी आहे. रेश्मा म्हणते रिषभ तुला असं नाही वाटत का आपण सुद्धा छान काम करावं आणि घरातल्यांनी आपलं कौतुक करावं म्हणून. रेश्मा म्हणते या ठिकाणी राघव भाऊजी जर असते तर त्यांनी पहिल्यांदा त्यांच्या कामाला प्रेफरन्स दिला असता. तेव्हा रिषभ जरा विचार कर, आपलं स्वतःचं दुकान असेल आणि त्यातून येणारा प्रॉफिटसुद्धा आपला असेल. रेश्मा म्हणते की आत्ताच बघ ना तू किती राबतोस, पण काकूला काही कौतुक आहे का तुझं. अजिबात नाही. रेश्मा म्हणते की बघ ना पिढीवर काम करायला जातंय कोण आणि येणाऱ्या प्रॉफिटमध्ये हक्क कोणाचा, तर सगळ्यांचा. ऋतुराज म्हणतो की हे बघ रेश्मा वहिनी अशी काही नाहीये बरं का, तिचा स्वभाव फक्त खूप कडक आहे म्हणून. तर आता लगेचच रिषभ म्हणतो ठीक आहे. रेश्मा म्हणते काकू कशा आहेत ना बाबा, तुमच्यापेक्षा मला जास्त माहिती आहे. तर रिषभ म्हणतो मी विचार करून सांगतो, आता या गोष्टीवर वाद नको. रेश्मा म्हणते विचार कसला करायचा आहे रिषभ, तुला नाही वाटत का आपण सुद्धा श्रीमंत व्हावं म्हणून. रेश्मा म्हणते की जा आणि जाऊन त्यांना भेट. तर ऋतुराज म्हणतो की आता अजिबात विचार करू नकोस, मी त्यांना जाऊन सांगतो की रिषभ भेटायला येतोय म्हणून. तर आता रिषभ म्हणतो ठीक आहे. तर ऋतुराज त्यांना फोन करायला बाहेर जातो. इकडे आता राजेश्री ही किचनमध्ये असताना पेपर घेऊन आता सिंधू राजेश्रीकडे येते.
एवढ्यात आता सिंधू राजश्रीला म्हणते की झालं का सगळं काम करून. राजश्री म्हणते की हो आणि जेवणासाठी भांडे काढून ठेवते. तर सिंधू म्हणते कशाला, केटरिंगवाला येणार आहे ना. तर तेवढ्यात दरवाजात मधू तिथे येऊन त्यांचे बोलणे ऐकू लागते. सिंधू म्हणते की अगोदर आई ते सगळं राहू द्या बरं आणि हे घ्या. तेव्हा राजश्री म्हणते हे काय. तेव्हा सिंधू म्हणते की मी तुम्हाला सांगितलं होतं ना राघवच्या पार्टीमध्ये तुम्हाला काय बोलायचं ते मी इंग्लिशमध्ये लिहून देईल, ते मी सगळं लिहून दिलंय. तर राजश्री म्हणते याची काय गरज होती का सिंधू. राजश्री म्हणते की मी मराठीतच बोलेन. तेव्हा सिंधू म्हणते कशाला आई तुम्ही हे पाठ करा ना. तर राजश्री म्हणते इतक्या कमी वेळात कसे माझ्याकडून हे वाचन होऊन पाठ होईल. सिंधू म्हणते की तुम्ही प्रयत्न करून बघा ना आणि अगदी नाही जमलं तर तुम्ही हा कागद डोळ्यासमोर धरा. राजश्री म्हणते की ऐक ना सिंधू, वहिनी काय म्हणाल्या यावेळेस आपण म्हणजे मी मराठीत बोलेन आणि नंतर ट्राय करूयात ना. तर सिंधू काही ऐकायला तयारच नसते. सिंधू म्हणते की आई एवढं टेन्शन घेऊ नका, एवढं काही मोठं आणि टेन्शनचं काम नाही आहे. तर आता सिंधू तो कागद राजश्रीकडे देते आणि म्हणते की आई तुम्ही नक्की पाठ करा बरं का. तर राजश्री म्हणते हो आणि तो कागद घेऊन आता राजश्री निघून जाते. तर आता राणी ते सर्व ऐकून आता विचार करते की सिंधू आज मी असं काही करणार आहे की तुलाच तुझ्या जाळ्यात अडकवणार आहे. इकडे आता राघव त्याच्या बेडरूममध्ये सिंधूचा फोटो हातात घेऊन सिंधूला म्हणतो की आय लव्ह यू सिंधू आणि जेव्हापासून मी तुला भेटलो तेव्हापासून आपल्यामध्ये एक वेगळं नातं तयार झालं आणि त्याच दिवसापासून मी तुझ्या प्रेमात पडलोय सिंधू आणि ते का तर मला माहिती नाही. तुला बघता क्षणी मला असं वाटलं होतं की आपले खूप जुने ऋणानु संबंध आहेत. असे आता राघव हा सिंधूच्या फोटोकडे बघत बोलत असतो. राघव म्हणतो की सिंधू माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला हे सुद्धा माहिती आहे की माझं तुझ्यावर जेवढं प्रेम आहे तेवढंच तुझं माझ्यावर. पण फक्त एकच गोष्ट राहिली आहे, तू तुझं प्रेम कबूल केलं नाही आहे सिंधू. तेव्हा मला खात्री आहे की तुझं प्रेम तू लवकरच माझ्यासमोर कबूल करशील. राघव सिंधूच्या फोटोकडे बघत म्हणतो की माझे कान आता आतुर झाले तुझ्या तोंडातून एकच गोष्ट ऐकायला की तुझं माझ्यावर किती प्रेम आहे सिंधू आणि तो दिवससुद्धा फार लांब नाही आहे सिंधू असं मला वाटतंय. राघव म्हणतो की तू लवकरच मला येऊन सांगशील की तुझं माझ्यावर किती प्रेम आहे ते आणि म्हणूनच मी तुझ्या प्रेमाची कबुली देण्यासाठी तुझ्यासाठी ती साडी आणली. मी आणलेली ती सुंदर साडी नेसून तू माझ्या समोर आली की मग एका क्षणात प्रूव्ह होईल की तुझंसुद्धा माझ्यावर प्रेम आहे. तर आता तेवढ्याच सिंधू ही राघव समोर ती साडी नेसून येते आणि म्हणते की राघव कशी दिसते मी. तेव्हा राघव सिंधूकडे बघून राघव हे मोगरा मोगरा झालेला असतो. पटकन आता सिंधूकडे बघत राघव हा एक एक पाऊल उचलत सिंधूकडे येऊ लागतो. तर सिंधू म्हणते की राघव तुम्ही दिलेली साडी मी नेसले म्हणजे माझ्या मनात काय आहे हे तुम्ही समजला असताल. राघव म्हणतो तुझ्या मनात काय होतं हे अगोदरपासूनच मला माहीत होतं, फक्त ती गोष्ट मला तुझ्याकडून कबूल करून घ्यायची होती. तेव्हा सिंधू राघवकडे बघत म्हणते की माझ्या मनात काय आहे हे तर तुम्हाला कळलं, पण अजूनही तुमच्या मनात काय आहे हे मला नाही कळलं. राघव म्हणतो माझ्या मनात काय आहे ना हे मी सगळ्यांसमोर तुला सांगितलंय सिंधू आणि कित्येक वेळा मी तुझ्या समोरच ते सांगितलं. तेव्हा सिंधू म्हणते की मला तर काही आठवत नाही आहे. तेव्हा हसतच राघव म्हणतो की ओके. त्यानंतर लगेचच आता सिंधूचा हात आपल्या हातात घेऊन राघव सिंधूला सांगतो की आय लव्ह यू सिंधू. तेव्हा लगेचच सिंधूसुद्धा राघवकडे प्रेमाने बघून हसू लागते. त्यानंतर आता संध्याकाळी राघवचे कलिंग आलेले असतात आणि पार्टीला सुरुवात होती. तर आता राजश्री ती चिठ्ठी घेऊन आता भाषण करायला येते. त्यानंतर राजश्री भाषण करू लागते आणि म्हणते की लिसन नाऊ आय एम टॉक टू माय सन मिस्टर राघव. तर आता राणीने त्या चिठ्ठीमध्ये वेगळे शब्द लिहिलेले असतात आणि ते वाचताच आता सर्वजण हसू लागतात. तर आता लगेचच राघवला मोठा धक्का बसतो. तेवढ्यात रत्नाकर आता राजश्रीकडे येत म्हणतो की कशाला शिकायची गरज आहे तुला इंग्लिश, काहीच गरज नाही आहे. तर राजश्रीला खूप वाईट वाटलेलं असतं आणि तेवढ्यात आता सिंधू ही स्टेजवर येऊन राजश्रीकडे बघू लागते. तर आता सिंधू ती चिठ्ठी घेऊन त्यामध्ये मधूने केलेले करेक्शन बघणार का आणि मधूने केलेला पापाची शिक्षा आता राघव आणि सिंधू मधूला कसे देतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची भिडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब